कसं काय मंडळी, मी अक्षता तुमचं स्वागत करते मालवणी मॉम इन अमेरिका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ अगदी खास आहे, कारण की आज इथे जिथे आम्ही राहतो टेक्सासमध्ये तिथे पूर्ण सूर्यग्रहण दिसणार, अग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे इथे। आणि जिथे आम्ही राहतोय ना लिबर्टी हिलमध्ये, तिथे हा जो पार्ट आहे आमचा लिबर्टी हिलचा, तो पूर्ण टोटॅलिटीमध्ये येतो सूर्यग्रहणाच्या। त्याच्यामुळे इकडे ना बऱ्याच स्टेट्सवरून लोकं आलेली आहेत। आणि आता तुम्हाला मी वरतून माझ्या बेडरूममधून दाखवते, हा जो पूर्ण रोड आहे ना तो पूर्ण ब्लॉक केलेला आहे, कारण की पोलीसच्या गाड्या वगैरे सुद्धा उभ्या आहेत तिथे। आणि सगळे हॉटेल्स आणि लोकांनी ना आपलं हे जे असं आपलं बॅकयार्ड आहे, लोकांची घरं आहेत तिथे, ते बॅकयार्डसुद्धा लोकांनी काही काही रेंटवर दिलेलं आहे। 11 आणि आज थोडंसं क्लाउडी आहे क्लायमेट, त्याच्यामुळे मला माहीत नाही कितपत दिसणार आहे आणि कसं दिसणार आहे ते, कारण की 5 वाजता पाऊस दाखवतोय। आणि इथे जिथे आता आम्ही राहतोय तिथे पूर्ण सूर्यग्रहण दिसणार आहे। तर हे ग्लासेस आहेत, मी तुम्हाला दाखवते। हे ग्लासेस आम्ही म्हणजे इथे फ्रीसुद्धा देत आहेत, लायब्ररीमध्ये फ्री देत आहेत ग्लासेस। आणि हे आम्ही आता HEBमधून घेतले आहेत, $1.50ला एक ग्लास आहे हा। आणि तिघांसाठी आणलं आहे आम्ही। आशवी आता शक्यतो मी घरीच बसवणार आहे, कारण की ती लहान आहे, तिला अजून कळत नाही घालून बघायचं, डायरेक्ट बघेल तर उगाच प्रॉब्लेम नको। तर आता इथे चालू होणार आहे 1:30 वाजता आमच्या इथे टोटल एक्लिप्स दिसणार आहे। 1:30चा टायमिंग आहे, 1:35 का 1:36चा। तर त्याच्यासाठी आता आम्ही तयारी करतो आहे तुम्हा सगळ्यांना दाखवण्यासाठी। तर मी ट्राय करते जेवढं जमेल तेवढं दाखवायचं। आणि मी जास्त एक्सायटेड आहे सूर्यग्रहण बघायला, कारण की मी माझ्या पूर्ण 30 वर्षात कधी बघितलं नाही, भारतामध्ये होती तेव्हासुद्धा नाही। आणि आता इथे पहिल्यांदा दिसणार आहे। US मध्ये 1970मध्ये दिसलेलं असं म्हणतात। तर मी आता जस्ट अलेक्साला विचारलं तर 1970 सांगतायत। आणि आता हे 2024चा आज दिसणार आहे, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 2045 काय 46च्या दरम्यान दिसणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे टोटल एक्लिप्स आहे, तर ते पहिल्यांदा अनुभव घेणार आहोत आम्ही, त्याच्यामुळे जास्त एक्सायटेड आहेत। आणि तुम्हाला सगळ्यांनासुद्धा मी दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करते। आणि आता जसं मी बोलते तुमच्याशी, तर मस्त सूर्याची किरणं येत आहेत, म्हणजे हे बघा इथे शॅडो दिसते माझी खाली, तर ऊन तर येतं आहे। तर आय होप असंच ऊन राहू दे, क्लाउड आल्यात म्हणजे जर ढगं मध्ये आली तर मग मे बी दिसण्याचा थोडासा चान्स कमी वाटतो मला। आता आम्ही जस्ट निघालो असंच गाडी घेऊन आमच्या कम्युनिटीमध्येच राऊंड मारतोय, तर इथे तुम्ही बघू शकता माणसं सगळे असं आपापल्या गॅरेजच्या बाहेर खुर्च्या घेऊन बसलेले आहेत। आणि हे बघा, आज सोमवार असूनही सगळ्यांच्या घरी एवढ्या सगळ्या गाड्या दिसत आहेत, बाहेर सुद्धा पार्किंग केलेली आहे, म्हणजे कोण ना कोणतरी त्यांचे सुद्धा रिलेटिव्स आलेले आहेत घरी। आणि एवढं तर कधी पार्किंग दिसत नाही। खालून बघते ग्लास, तर मला पूर्ण सूर्य असा ऑरेंज ऑरेंज दिसतोय। तर खूप छान दिसणार आहे असं वाटतंय मला। तर मी सारखं सारखं लावून बघते दिसतंय का, पण ठीक आहे, बघूया। आम्ही वेट करतो आता, अजून वेळ आहे, 1.5-2 तास आहेत अजून, पण तरीसुद्धा मी मध्ये मध्ये येऊन असे चेक करत राहते कसं दिसतंय काय। बेडरूममध्ये आली आहे, हा आमचा मास्टर बेडरूम आहे। तर इथे आता 2 खिडक्या आहेत। तर मी विचार करते की इथे आम्ही कॅमेरा लावू किंवा मे बी ट्रायपॉड ठेवून टाइम लॅप्स कॅप्चर करू। तर ते सगळं आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे। आणि हा आमचा पहिला अनुभव आहे म्हणजे टोटल सोलार एक्लिप्स बघायचा सुद्धा, आणि ते तुम्हाला दाखवायचं आहे, त्याच्यामुळे मग आमची तयारी चालू आहे जोरदार। तर हा कॅमेरा आहे माझ्याकडे एक, हा अश्वी झोपल्यानंतर आम्ही लावतो नेहमी बघण्यासाठी। तर हा कॅमेरा मी प्लॅन करते इथे ठेवायला, आणि मग दिसू शकतं, कारण की आता पूर्ण सकाळ आहे आणि अचानक 1:30-1:45च्या दरम्यान पूर्ण डार्क होणार आहे, अंधार। तर ते मला मेन कॅप्चर करायचं आहे, त्याच्यामुळे माझा विचार चाललाय की तो कॅमेरा लावू इथे। संदीप घरी आहे आणि वर्क फ्रॉम होम असतं संदीपचं सोमवारी, त्याच्यामुळे। आणि ऑफिसेस चालू आहे, तर ऑफिसेसमध्ये ना वॉच पार्टीज ठेवलंय। वॉच पार्टी म्हणजे असं एकत्र सगळे असेंबल होऊन एकत्र येऊन एक्लिप्स बघणार आहेत। तर आपल्या भारतामध्ये आपण मानतो की सूर्यग्रहण बघायचं नाही, सगळे खिडकी दरवाजे सगळे आपण बंद करतो, पण इकडे तर लोक असे बाहेर पार्कमध्ये, आणि इथे आमच्या इथे एक फेमस पार्क आहे झिलकर पार्क, तर पार्कमध्ये सुद्धा वॉच पार्टीज ठेवली आहे लोकांनी, असे टेंट्स बांधलेले आहेत, बरेच लोक राहायला आलेली आहेत इथे। तर हे या सूर्यग्रहणाचा अनुभव घेण्यासाठी। तर आज घरी साशाचा मित्र आलेला आहे, त्याचं नाव आहे कोको।
तर हा संदीपच्या मित्राचा पेट आहे, तर तो भारतात गेलाय म्हणून आमच्या घरी सोडून गेलाय त्याला. तर जसं तुम्हाला मी म्हणाले की आज एक्लिप्स आहे, तर एक्लिप्समुळे ह्या दोघांमध्ये पण आम्हाला चेंजेस जाणवत आहेत. फार असे घाबरल्यासारखे आहेत. तर आज खूप साशासुद्धा आवाज करतोय, एकदम ओरडत बसला आहे, म्हणून त्याला आता क्रेटमध्ये टाकलं संदीपने. पण करतायत, नाही तर मग कधी साशाचा आवाज नसतो. ते बघा, कोको आहे, मी तेच आहे मला. आणि असं मी वाचलं पण आहे की सूर्यग्रहणच्या वेळेला कुत्र्या मांजरांना जास्त फरक जाणवतो आणि त्यांच्या बिहेवियरमध्ये चेंज होतो. तर आज सारखा कुई 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 करतोय, म्हणून त्याला आत ठेवलाय. ह्याला हा तर खालीच जाऊन बसलाय टेबलच्या. घाबरले दोघं पण. आता टाइम चालू झालेला आहे, पण पूर्ण ढगाचं कव्हर आलेलं आहे, ढगांनी पूर्ण झाकलेला आहे सूर्याला, त्याच्यामुळे नाही दिसत आहे. मी फ्रंट यार्डला आले ॲक्च्युली आता बघायला, कारण की बॅकयार्डमधून तर पूर्ण ढग दिसत आहेत. म्हटलं चला फ्रंट यार्डला येऊया. तिथे आमचे समोरचे वगैरे सुद्धा आले होते, येऊन गेले आतमध्ये, कारण की ढगामुळे सूर्य झाकला गेला. आता सूर्य परत आलाय, तर बघते मी आता. संदीप आलं दिसला हवं इथे वरती. ओके. हो संदीप दिसतोय रे, असा तुकडा काढल्यासारखा दिसतोय. ओके. हा, असा तुकडा काढलाय थोडासा. वाव. वर सुद्धा माणसं गाडी पार्क करून बघतायत. दिसतोय हाफ दिसतोय का? ऑरेंज कलरचं दिसतंय काही? दिसला? हाफ दिसला का? हाफ कसं आहे का? हाफ आहे ना? काय दिसतंय तुला? क्लाउड आणि सन. सन आहे. आणि सन? सन कसा दिसतोय? फुल आहे की हाफ आहे? हाफ आहे ना. चल. तर आशूला मी इथे आता पेपा पिग लावून दिलंय आणि संदीप सगळ्या खिडक्या आणि पडदे लावून घेतोय, कारण की काय माहिती, ही उठते मध्येच आणि तिकडे येते ना आमच्याशी बोलायला, आम्ही बाहेर असलो की. बंद केलंय आणि साशाला सुद्धा आत ठेवलेलं आहे आम्ही क्रेटमध्येच. आणि एक हा खालीच बसला इथे, दोघं पण. हा, वर घे जरा, वर घे. वर अजून वरती संदीप. हा, संदीप ट्राय करतो इथे काढायला व्हिडिओ. तर हे आता स्पेशल लेन्स थ्रू कॅप्चर केलेले आमच्या मोबाईलमधले हे फोटोज आहेत. ढग सुद्धा आहेत आणि अंधार होत चाललेला आहे. आता वाजलेत 1 वाजलाय आता, आणि 1:35ला पूर्ण काळोख होणार आहे. तर आता आम्ही जरा वरती, संदीप गेलाय अरेंजमेंट करायला, कॅमेरा चालू करायला. आणि इथे सुद्धा मी एक ट्रायपॉड लावलेला आहे. तर तुम्ही अक्षताच्या पाठीमागे बघू शकता की ॲक्च्युली आता क्लाउड गेले आहेत, पण शॅडोसारखं दिसत आहे, कारण मून नियरली 90% सनला कवर करत आहे आता. भारी वाटतंय. आता शॅडो पण दिसायला लागली आहे आणि अंधार होत चाललेला आहे. आशूला आम्ही बाहेर आणली आहे बसायला, एकटी घाबरेल म्हणून घरात. मस्त वाटतंय ना संदीप? आता 1च मिनिट राहिलेला आहे. 1:34 झालाय. तुम्हाला दाखवते मी. चालू ठेवणार आहे कॅमेरा पुरा. अंधार झाला.
अशी नाईट अशी नाही. इज इट नाईट फुल काळोख अकरा रातकिडे बोलतो ना आपण ते आवाज करतात किरकिर त्यांना वाटते रात्र झाली आहे. आमच्या बाजूवाल्यांना सुद्धा लाईट्स लावले. रातकिडे आवाज बघ एवढे करतात त्यांना वाटलं रात्र झाली. अशी पण एकदम छाट पडली आहे. रात्र झाली अशी कशी लाईट झाली सोनू? हे बघा. पण रातकिडे बघ किती आवाज करतात. कशी लाईट झाली. संदीप, हो ये मामा उचलून घे. हे बघ आपली सोलार लाईट्स पण चालू झाली. आमचे सोलार लाईट सुद्धा चालू झाले. सोलार लाईट्सला वाटलं रात्र झाली. रात्र झाली म्हणून सोलार लाईट चालू झाले. सोलार लाईट चालू झाले. अरे बापरे. अशीला दाखव. अशी अशी सोलार इज इट नाईट सोलार लाईट चालू झाले. वा मस्त वाटतंय ना संदीप. अशी वरती बघ बेबी. नको बघू थांब आता बघू शकते. हां ॲक्च्युली बघू शकतो आता टोटॅलिटीमध्ये बघू शकतो आपण. हा हे टोटल क्लिप्स. अशी टोटॅलिटीमध्ये आपण कॅप्चर करू शकतो. आश्क वाटतं ना अंधार झाल्यानंतर बघ टोटल एक्लिप्स. ए झूम नको करू ओके. नाही. असंच जातं. इट इज नॉट झूम. ओके. इट इज स्टार पण दिसतोय. तर हा आहे टेक्सासचा सोलर एक्लिप्स आणि हे आहे 3 मिनिटासाठी. तर 3 मिनिटासाठी हा अंधार राहणार आहे असाच. कॅमेरा एवढं हे नाही करत आहे क्लिअर नाही करत आहे पण खूपच भारी दिसतंय नेकेड आईला. टोटॅलिटीमध्ये आपण बघू शकतो डायरेक्ट. ओ माय गॉड. आता तुम्ही इथे बघू शकता पूर्ण चंद्राने कव्हर केलेला आहे सूर्याला आणि जसा सूर्य मोठा आहे चंद्रापेक्षा त्याच्यामुळे साईडनी पूर्ण त्याची सूर्यकिरणं जे आहेत ते पूर्ण एक फायर लाईटसारखं दिसतं आहे. आणि आता चंद्र जसा हळूहळू साईडला मूव्ह होतो आहे तर तुम्ही बघू शकता हे आता डायमंड रिंग वाटते एक. तर खूप सुंदर वाटतं आहे दृश्य बघायला. असं मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू तर जेवढं जमतंय तेवढं ट्राय करते दाखवायला पण एवढं क्लिअर दिसत नाही आहे जेवढं आम्ही बघतोय आमच्या डोळ्यांनी. आणि हा इथे आम्ही आमच्या बेडरूममधून काढलेला टाईम लॅप्सचा व्हिडिओ आहे. तुम्ही ह्याच्यात पूर्ण ट्रान्झिशन तुम्हाला दिसेल कसं म्हणजे अचानक रात्र झाली आणि परत सकाळ झालं असं. इथे आता पक्ष्यांचा आवाज येतोय सकाळ. त्यांना वाटतंय सकाळ झाली आहे. तर आज मी तुम्हाला सगळ्यांना ही निसर्गाची अत्यंत दुर्मिळ घटना दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आणि आम्ही सुद्धा आमच्या डोळ्यांनी हा अविस्मरणीय क्षण अनुभवला. तर खूप छान वाटलं अगदी. तर हा 2024 मधला टोटल सोलार एक्लिप्स आश्वीला सुद्धा आम्ही दाखवणार नव्हतो पण म्हटलं ठीक आहे ग्लासेस आहेत तर मी असे लावून ठेवले होते तिच्या हातात दिलं नाही तर तिने सुद्धा ते बघितलेलं आहे. आणि हा व्हिडिओ तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती असणारच आहे आणि नंतर दिसणार आहे 2046 मध्ये. तर आय होप त्यावेळेस मे बी आश्वी स्वतःच दाखवेल तुम्हा सगळ्यांना. माहित नाही मी आणि संदीप कुठे असू भारतामध्ये की इथे. पण आश्वी तर अमेरिकन सिटीजन आहे. आश्वी इकडे असेल आणि आश्वी तू दाखवणार ना सगळ्यांना. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.